नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 5 मार्च 2026. आता मी पोस्टात गेलेलो पैसे काढायला. हा काय फॉर्म भरलेला पोस्टातला, फॉर्म भरलेला. मग आता पैसे काढायला गेलेलो आणि मला वाटलेलं काही ना काहीतरी माझं चुकलं असणार फॉर्ममध्ये, कारण की मी कधी भरला नाही ना पोस्टातला फॉर्म, एवढं कळलं नाही ना मला. आणि मम्मीला सही करायला लावली हिथं आणि हिथं. आणि पोस्टात गेलो, मग साहेब म्हणले हिथं सही नाही करायची, इथं वर करायची आहे, इथं वर सही करायची आहे. म्हणली रेश वाढले का नाही, इथं सही करायची आहे. आईने इथं केल्या, मग मीच करायला लावलेलं आईला. पण मला माहीत नव्हतं ना, म्हणजे कुठं सही करायचं आहे काय. मी डायरेक्ट आईला इथं करायला लावली. गेलो पोस्टात, परत आम्ही माघारी पाठवतं. आणि पोस्ट बँक बरोबर 1ला बंद होत्या. म्हणजे पैसे काढायचं हे ते सगळं 1ला बंद होतं आहे. आता वाजलेत किती, 12:30 वाजलेत. आता आई गेल्या कामाला, आई पण येत्या 1ला, कधी कधी 12:30ला येत्या, कधी कधी 1ला येत्या. म्हणजे 1च्या आत आली तर बरं. म्हणजे ही पुस्तक कसं आहे, तिच्या नावावर आहे ना, आणि माझं पैसे सगळं तिच्या पुस्तकात आहेत ना सगळं. नाही, तिच्या सहीशिवाय पैसे निघत नाहीत, त्यामुळं सहीसाठी थांबायला लागते मला. आता 1च्या आत आली तर बरं, मग सही घेऊन 1च्या आत आली का नाही, मग सही बी घेऊन जाईन ना मी पैसे काढायला. समजा 1 वाजून गेला आणि नाही आले, मग संपला विषय. मग काही पैसे भेटणार नाही मला, कारण की 1लाच बंद होते ना सगळी पोस्ट बँक. आता मी बघायला लागली वाट. आणि मला पैसे का काढायचं होतं माहिती आहे का, कारण की मला गाडी खर्चाला पैसे नाहीत ना. उद्या कराडला जायचं आहे, म्हणजे 10 दिवस झालं कराडला जाते दररोज सकाळचं. का जातो आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो, आजच्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार. कारण की सिक्रेट आहे जरा. 10 दिवस झालं जातो आहे कराडला. आता उद्या आहे शेवटचा दिवस, उद्या लास्टच जाणार आहे. आता कराडला संपलं. आणि गाडी खर्चाला पैसे नाहीत ना. मग आईला मागितलं, आई म्हणली माझ्याकडं नाहीत पैसे, तुझं तू पोस्टात भरले, तुझं तू काढ, तुला पाहिजे असलं तर तुझं पैसे. मग म्हटलं पोस्टातच काढूया म्हटलं. हो, इथं रेश वाटले बाई, इथं हां वर बरोबर. मग 2,000 2,500 कशाला काढलायस मग? हिथनं सुरू कर सही करायला. हिथनं इथनं हिथनं 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 इथनं हिथनं हां हिथनं हिथपर्यंत झाली पाहिजे सही. बारीक कर, पोरली पाहिजे तेवढी, लय मोठी करू नको. बघू, हे बघा सही कशी करते. ही सही करण्याची स्टाईल आहे वा. मला काय सुचत नाही. सही करायला तुला सुचत नव्हे. आणि कुठे पर सही पूर्ण तर कर. मग कविता चिंतन आणि कुठे आहे? केलीस का? अजून एक असते. अजून एक कुठं आहे तवा? हो का, एकच आहे, एक केली की. तो इथंच रेशी वाटलं, इथंच म्हणला दे. जाऊ का? तिथे कुठे पैसे लिहिल्यास काढायचं? लिहायचं आहे अजून. 500 रुपये पुस्तक तिथंच ठेवून आले. जा लवकर. जाऊ का? ही पेन ठेवतो इथं. आता किती टाइम झाले ना? किती वाजले? 12:30 वाजले. जातो. मित्रांनो, आलो बघा आत्ता पोस्टातनं, पैसे काढून आणलं. आता भेटलं बघा पैसे, म्हणजे जिथल्या तिथं सही करायला लागते ना. ठीक आहे, 500 रुपये काढून आणले पोस्टातनं. हे पुस्तक आहे मम्मीच्या नावावर. हे पुस्तक म्हणजे मम्मीच्या नावावर मी पैसे भरतोय ना, त्यामुळे मम्मीची सही लागते नाही, त्यामुळे घोटाळा होते. नाहीतर माझी सही असते की नाही, आत्तापर्यंत मी काढून आणलं पण असते. आता ही 500 रुपये काढल्यात. आता ही गाडी खर्चाला उद्या, म्हणजे जास्त काढलं ना. कराडला काय लईत लई 35 रुपये तिकीट आहे, येऊन जाऊन काय 100 रुपये लागते. इकडं तिकडं रिक्षाला लईत लई 150 रुपये जातात. हे बाकीचं जरा राहिलेलं जरा खर्चाला ठेवल्यात ना. इथं आता फ्रीजवर ठेवलं आहे पोस्टाचं पुस्तक, कारण की सगळी पुस्तकं पप्पाकडंच असतात ना. जेवढी पुस्तकं आहेत ती त्यांच्याकडंच असतात. आता त्यांना म्हणजे कधी कधी पुस्तक घावत नाही ना, आम्ही कुठं पण ठेवतो आहे. त्यामुळं आता इथं असं फ्रीजवर ठेवतो आहे, म्हणजे त्यांना आले दिसेल ना, बाबा पुस्तक इथं ठेवलं आहे, दिसतंय मग इथं ठेवलं आहे म्हटल्यावर. त्यामुळं फ्रीजवरच ठेवावं म्हटलं पुस्तक. आता मला प्यायचं आहे रसना प्यायचं आहे मला. रसना म्हणजे काय, काल 4-5 पुढं आली ते रसनाचं. ठीक आहे, रसना. आता ही ठीक आहे, ही 4 मोसंबीचं फ्लेवर आहे ती. 4 नाही 3 आहे ती. 4 आहे ती. 4 मोसंबीचं फ्लेवर आणले ती. ही 4 मोसंबीचं. आणि हा आहे आंब्याचा फ्लेवर. हे सगळ्यात मोठा बॉक्स आहे, हा आंब्याचा फ्लेवर आहे.
अशी टोटल 5 बॉक्स आणलेली आणि काल एक आणलेला तो नाही 6 आणलेली, काल एक होता 6 बॉक्स होती आणि अजून एक रसना केला आहे, ते गुलाबाचा फ्लेवर होता त्याचा, गुलाबाचा फ्लेवर. हे बघा हे फ्रीजमध्ये ठेवला आहे, हे काय गुलाबी म्हणजे गुलाबाचा फ्लेवर होता ना तो रसना. आणि अजून एक बाटल्या आत, म्हणजे 2 बाटल्या केलेल्या. आता मला ही थोडंसं पिऊन बघतो, म्हणजे कारण की मी गुलाबाचा रसना कधी पिलो नाही. पहिलं हे ठेवून घेतो, फ्रीज झाकलं पाहिजे नाही तर बिनकामाचा उघड ठेवायला. कसा लागतो बघूया रसना. आता थोडा गलासच होत्या, नेमकं कसं लागते ते बघतो जरा. लय गार आहे. मोबाईल धरलाय मी हातात, कारण की तुम्हाला माहीतच आहे राव, स्टँड कधी आता मला पैसे पाहिजेत हो स्टँड आणायला, ते सेल्फी स्टिक आणाय पैसे नाहीत म्हणून शांत बसले, त्यामुळे मला हातात धरावं लागते. असं आईला विचारतो रसना पाहिजे का, पहिलं मी पिऊन बघतो. भारी लागतं आईस्क्रीम आणि एकदम गार. ते रसना पाहिजे का? नाही पित रे, मेकअप ठेव जा. पित नाही. हे काय गुलाबी लाल भडक आहे, काय माहित नाही. नको मी प्याला. नको नको तर राहू दे, माझं मी पितो. आई म्हणते नको. आता मीच पितो. काय झालं?